हमास नेता इस्माईल हनिया याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी थेट इस्रायलवर हल्ला करण्याचे आदेश इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी जारी केलाय. खामेनी यांनी काल इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीत हा आदेश दिलाय, असे इराणी अधिकाऱ्यांनी म्हटलंय. जम्मू काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक SP वेद यांच्या मते पाकिस्तान पुन्हा एकदा कारगिल युद्धासारखा कट रचतंय. काश्मीर खोऱ्यातील वाढत्या आतंकवादी आक्रमणांमागे पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी आदिल रहमानी आहेत. पाकिस्तानातील ही चक्रावून टाकणारी घटना घडली. एका वृद्ध भिकाऱ्याकडून 5 लाखापेक्षा जास्त रक्कम मिळाली. वृद्ध भिकारी बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडला होता. बचाव कार्याची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्या वृद्ध व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना त्याच्या खिशातून 5 लाखापेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. ब्रिटनमध्ये कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी निवडणूक सुरू झाली आहे. ऋषी सुनक यांच्या जागी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. यासाठी त्यांच्यामध्ये 3 महिने स्पर्धा होणार आहे. 4 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत कन्झर्वेटिव्ह पक्षाचा दारुण पराभव झाला. यामुळे त्यांनी 14 वर्षांची सत्ता गमावली. त्यामुळेच आता कन्झर्वेटिव्ह पक्षात विरोधी पक्षनेता निवडला जाणार आहे. ब्रिटनमधील साऊथपोर्ट येथे सोमवारी झालेल्या चाकू हल्ल्यांमध्ये 3 मुलींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी या परिसरात भीषण दंगल उसळली असून त्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी जखमी झाले. तसेच कट्टरतावादी आंदोलकांनी साऊथपोर्टमधील एका मशिदीला लक्ष्य करून तिच्यावर हल्ला केलाय. एवढंच नाही तर दंगल रोखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांसोबतही या दंगेखोरांचा आमनासामना झाला. त्यात 39 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाल्याचं वृत्त समोर आलंय. बांगलादेशातल्या आंदोलनात हिंसाचार घडवून आणल्याच्या आरोपाखाली जमात-ए-इस्लामी या कट्टरवादी संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. आंदोलन शांततेने सुरू असताना जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनल पार्टीशी संबंधित विद्यार्थी संघटनांनी हिंसाचाराला सुरुवात केली, असा शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील आवामी लीग सरकारचा आरोप आहे. हिमाचल प्रदेशात काल रात्री पावसाचा प्रकोप झाला. ढगफुटीमुळे शिमला, कुल्लू आणि मंडी जिल्ह्यातील वरच्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिमला जिल्ह्यातील रामपूर मधील झाकरी भागातील समेज खड्डू येथील हायड्रो प्रोटेक्ट जवळ मध्यरात्री ढगफुटीमुळे आलेल्या पूरस्थितीमुळे गोंधळ उडालाय. केरळच्या वायनाड मधील मेप्पाडी जवळ झालेल्या भूस्खलनातील 256 जणांचा मृत्यू झालाय. 200 नागरिक अजूनही बेपत्ता असून तेवढ्याच रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू केलेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भूस्खलन झालेल्या ठिकाणी पोहोचले. पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि मदत शिबिरे आणि वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देणार आहेत. काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेमध्ये वारंवार जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करतात. अर्थसंकल्पावरील त्यांच्या भाषणातील जातनिहाय जनगणनेचा मुद्दा गाजला. भाजपच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांना कडाडून विरोध करण्यात आला. मात्र NDA सरकारमधील मंत्री अनुप्रिया पटेल यांनी राहुल गांधी यांच्या जातनिहाय जनगणनेचा समर्थन केले. आपल्याकडे जातनिहाय डेटा असणे आवश्यक असल्याचे अनुप्रिया पटेल यांनी म्हटलंय. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडेकरला कोर्टाने मोठा दणका दिलाय. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तिला अटक होण्याची शक्यता आहे. जर्मनीतील कार्टोग्राफीच्या राष्ट्रीय कार्यालयावर 2021 मध्ये झालेल्या सायबर हल्ल्यासाठी चीन जबाबदार असल्याचे तपासात आढळून आल्याचा दावा बर्लिनमधील अधिकाऱ्यांनी काल केलाय. दशकानंतर पहिल्यांदा चीनच्या राजदूताला जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने समज दिली आहे. टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हायडर CH टेक्नॉलॉजीजवर सायबर अटॅक झाल्याचं समोर आलं. CH टेक्नॉलॉजीज हा SBI आणि TCS चा संयुक्त उपक्रम आहे. याचा परिणाम देशभरातील छोट्या बँकांवर झालाय. CH टेक्नॉलॉजीजवर झालेल्या सायबर अटॅकचा फटका देशभरातील 300हून अधिक छोट्या बँकांना बसलाय. सायबर अटॅकमुळे 300 छोट्या बँकांची आणि वित्तीय संस्थांची बँकांशी संबंधित कामं ठप्प झाली आहेत. तसेच UPI ATM सेवेवर देखील याचा परिणाम झालेला दिसतोय.
डीटीएच वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. यामुळे डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्यांसह ग्राहकांनाही मोठा फायदा होणार आहे. परदेशी उपग्रह ऑपरेटर देखील भारतात स्थानिक युनिट सुरू करू शकतात, अशी नवीन धोरणा कंपन्यांना परवानगी दिली आहे. एप्रिल 2025 पासून कंपन्यांना त्यांची इच्छा असल्यास भारतात नवीन सेटअप सुरू करण्याची परवानगी दिली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताला मोठा धक्का बसलाय. 2 वेळा विश्वविजेती भारताची स्टार बॉक्सर निखत झरीनला महिलांच्या 50 किलो गटाच्या 16व्या फेरीत चीनच्या यू वुनो 5-0 ने पराभूत केलं गेलंय. एकीकडे जगातील आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्या समस्यांचा सामना करते, तर दुसरीकडे देशांतर्गत कंपनी टाटा मोटर्स यशाच्या पायऱ्या चढते. अवघ्या 15 दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीला मागे टाकणाऱ्या टाटा मोटर्सने आता पुन्हा एकदा इतिहास रचलाय. जगातील टॉप 10 कार उत्पादक कंपन्यांच्या यादीत टाटा मोटर्सचा समावेश करण्यात आलाय.